नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे. आणि 2 दिवसाआधी तुम्हाला सांगितलं होतं, की कशाप्रकारे निफ्टीमध्ये एक फेक ब्रेकआउट होऊ शकतो आणि तो फेक ब्रेकआउट आपल्याला बघायला भेटला आज. मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही जर इथं बघितलं निफ्टीचा चार्ट हा. निफ्टीमध्ये तुम्ही एक गोष्ट बघू शकता. मार्केट लोअर डिरेक्शनला होतं. मार्केट मागच्या 2 आठवड्यापासून पडतंय आणि ह्या पडणाऱ्या मार्केटमध्ये लोकांना असं वाटतं, की चला आपला जो मेजर सपोर्ट होता 24,400 तो तर आता ब्रेक झाला. आता मार्केट पडणार. मार्केटने एकदा सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केला, पण तो फेल झाला. लोकांनी पुट बाय केले. पण आपले एफ-आय-डी-आयज हुशार असतात मित्रांनो. ते अशा लेव्हलला ॲक्टिव्ह होतात आणि आपल्याला फसवून मार्केटला वर नेतात. तर ह्या गोष्टी कशा झाल्या, काय झालं, मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करून सांगतो. आणि एक गोष्ट करा मित्रांनो, जे कोणी हा व्हिडिओ बघत असेल लाईक करा, कारण जास्तीत जास्त मराठी पोरांपर्यंत व्हिडिओ आपल्याला पोहोचवायचा आहे, जेणेकरून त्यांना फ्रीमध्ये हे नॉलेज भेटेल. त्याचबरोबर जर तुम्ही जे व्हिडिओ बघताय आत्ता हा, त्यांनी फक्त हाय कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. मला माहीत नाही किती जण करतील, बट जे बघताय त्यांनी करा. मला तुमची नावं समजू द्या. तुमची नावं मला लक्षात येतील, म्हणजे कोण व्हिडिओ बघताय, कोण पोरं आपले व्हिडिओ बघतात रोज. एनिवे, आता मी तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेनेशन देऊन सांगतो की हे नेमकं फेक ब्रेकआउटचं प्रकरण काय आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर आपला चार्ट बघितला निफ्टीचा, मागच्या 2 आठवड्यापूर्वी मी तुम्हाला एक लेवल सांगितली होती, ती म्हणजे 24,400 ते 450 460 असा एक झोन होता. आता हा झोन काय आहे? हे बघा, इथं जर तुम्ही बघितलं 1 2 3 4 चार वेळा मार्केट ह्या लेवलपासून वरती गेलं. तर आता ह्या लेवलपासून जर वरती जात असाल आणि परत जर त्याच लेवलला मार्केट आलं, तर अशा वेळेस एक गोष्टीची काळजी घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा मोठमोठे सपोर्ट रेजिस्टन्स इझिली ब्रेक होत नाही. आता इथं जर समजा एखाद्या मोठ्या ट्रेडरने त्याचा स्टॉप लॉस लावला असेल, मग तो काय करणार, हिथनं मार्केटला वर नेणार आणि थोडंसं खाली आणणार, लोकांचे स्टॉप लॉस हिट करून वर नेणार. कारण का? कारण त्याला ऑर्डर जास्त भेटतं. तर अजून जर कॉल बाय करायचा असेल तर कुणीतरी कॉल सेल केला पाहिजे. लोक कॉल सेल कधी करतील? जर इथं मार्केटने ही लेवल ब्रेक केली तर. म्हणजे त्यांना असं वाटतं मार्केट खाली जाईल. खाली जर जायचं असेल मार्केट, एक तर पुट बाय करतात किंवा कॉल सेल करतात. जर मार्केट खाली जायचं, लोकांनी कॉल सेल केले. कॉल सेल केलं की त्याला कॉल बायचे ऑर्डर भेटतात आणि परत मार्केटला तो वरती घेऊन जातो. तर आता ही जी सिच्युएशन आहे ना, ही झाली कशी, म्हणजे लोकांच्या डोक्यात मी तुम्हाला ते सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा मार्केट मागच्या 2 आठवड्यापासून जसं मी तुम्हाला सांगतोय, गॅप डाऊन ओपन होतंय, वरती जायचा प्रयत्न करते पण खाली येते. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही इथं बघू शकता, मार्केट खाली आलं, वरती जायचा प्रयत्न केला. आता वरती जायचा प्रयत्न केला, सस्टेन नाही झालं, परत खाली पडलं. परत वरती जायचा प्रयत्न केला, सस्टेन नाही झालं, खाली पडलं. परत वर गेलं, खाली पडलं, वर गेलं, खाली पडलं. म्हणजे काय होतंय, खाली पडते मार्केट, याचा अर्थ असा नाही वर जातच नाही, वर पण जात आहे मार्केट, पण वर टिकत नाही ना, टिकत नाही, डायरेक्ट खाली पडते. याचा रिझन काय आहे? मार्केटमध्ये हाय सेलिंग पॉवर जास्त आहे सध्या. सेलिंगमध्ये लोक सेल का करतात आणि लोक सेलिंग का जास्त करतात? बिकॉज मार्केट सेन्सिटिव्ह आहे. मार्केट सेन्सिटिव्ह काय? कारण टेरिफची न्यूज आहे. बघा कसं लिंक होत 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 गेलं. म्हणजे टेरिफच्या न्यूजमुळे लोक जास्त सेलिंग करतात. सेलिंग गेल्यामुळे मार्केट आहे ना, बाईंग झोनमध्ये टिकत नाही. वरती जाते तिथपर्यंत थोडं टिकतं 1-2 तास, परत खाली येते. तर आता अशा सिच्युएशनमध्ये लोकांचा माइंडसेट काय होतो, की आता बाबा मेजर सपोर्ट कुठला आहे? तर मेजर सपोर्ट आपल्याला सांगितला 24,400 दिसतोय आपल्याला चार्टवर. ओके, हा सपोर्ट आहे. तर आता लोकांच्या मनात असं, चला हा सपोर्ट एकदा ब्रेक होऊ द्या, मी पुट घेतो, लय पैसे छापतो. मग लोक काय करतात, हे बघा ही लेवल आहे 24,400 ची. हे बघा, या लेवलला तुम्ही जर बघितलं नीट आजची प्राइस ॲक्शन, आता हे 15 मिनिटाचं चार्ट ओपन केलंय मी. 15 मिनिटाच्या चार्टवरती तुम्हाला दिसेल मार्केट पहिलं गॅप डाऊन ओपन झालं. एक गोष्ट लक्षात घ्या, गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन असतात ना, तिथनं एक मोस्ट प्रोबेबली एक रिकव्हरी असते. फॉर एक्झाम्पल मार्केट इथं बंद झालं आणि गॅप डाऊन ओपन झालं, तर रिकव्हरी येते, कारण लोक प्रॉफिट बुकिंग करतात ऑब्व्हियसली. तिथून बघू शकता तुम्ही, एक 15 मिनिटाची रिकव्हरी आल्यानंतर मार्केट पडलं. ठीक आहे, डेचा लो पण ब्रेक केला मार्केटने. लोकांच्या मनात असतं, अरे डेचा लो ब्रेक केला, आता समजा 24,400 इम्पॉर्टंट लेवल आहे, तिथं बघू काय होतंय. मग तिथं मार्केटने थोडा सपोर्ट घेतला आणि ती पण लेवल ब्रेक केली. मग लोकांच्या डोक्यात स्ट्राईक होतं, की चला आता पुट बाय करू किंवा कॉल सेल करू. जसे लोक ऑर्डर टाकतात ना, बघा इथं एफ-आय-डी-आयने मार्केटला परत फिरवलं आणि हाय तिथं आणून ठेवलं परत. तर हे जे आहे ना फसवण्याचं काम, ते करू नका रे भावांनो. म्हणजे काय असतं, की मार्केट एवढं तुम्हाला चान्स देत असतं, तिथं तुम्ही काहीच करत नाही. आणि जिथं हे अशा प्रकारचे कांड होतात तिथं तुम्ही एंटर करता, तर तिथं तुमचा स्टॉप लॉस होऊ शकतो. तर असं करू नका. या अशा लेवलला अजिबात ट्रेड करायचं नाही. जसं तुम्हाला सांगितलं होतं, नो ट्रेडिंग झोन, इथं ट्रेड करू नका. आणि जरी तुम्हाला करायचं असेल ना इथं ट्रेड, तरी ॲटलीस्ट रिटेस्टची तरी वाट बघा रे. इथं डायरेक्टली एंट्री एक्झिट करायचं काही विचार करू नका, त्याने मार्केट असं फसवतं. बऱ्याच वेळा असं झालंय. आता तुम्ही जर बघितलं वरच्या साईडला, जर रेजिस्टन्स आपल्याला खूप आहेत, इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे एक रेजिस्टन्स आहे, बट नो वन नोज की कुठं मार्केट रेजिस्टन्स आणि कुठं मार्केट सपोर्ट घेईल. सध्याचं मार्केट एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम मार्केटमध्ये तुम्हाला बघायला भेटते. बघूया आता उद्या काय होतंय. बट स्टील ही जी लेवल आहे ना, ह्याला म्हणतात लिक्विडिटी ग्रॅप. म्हणजे जे आपण ऑर्डर ब्लॉकमध्ये शिकलो होतो, ऑर्डर ब्लॉक एक असतो ज्याच्या खाली लिक्विडिटी ट्रॅप होते आणि त्यानंतर मार्केट त्याची डिरेक्शन चेंज करतं. सेम आहे, मार्केट खाली खाली पडलं, लोकांचं माइंडसेट असं तयार झालं की मार्केट आता खाली पडणार, लेवल ब्रेक होऊ द्या, लेवल ब्रेक होऊ द्या. लेवल ब्रेक झाली, लोकांचा माइंडसेट झाला आणि बघा किती मोठी रॅली. एवढ्या मोठ्या सलग ग्रीन कॅन्डल कधी येतात? ज्यावेळेस लोकांचे स्टॉप लॉस उडतात तेव्हा.
आणि इथं स्टॉप लॉस उडालेत लोकांचे. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ऑलवेज लिक्विडिटी ज्यावेळेस ग्रॅब होते ते लक्ष ठेवा. सपोर्ट रेजिस्टन्सलाच होते, ऑर्डर ब्लॉकला होते, फेअर व्हॅल्यू गॅपला होते. बट लक्ष ठेवा. आणि हा ऑर्डर ब्लॉक होता मागच्या काही दिवसापासून, मी तुम्हाला दाखवलं होतं मागच्या 2 दिवसाआधी. आणि विषय कसा, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो स्टॉक मार्केट विषय. एक मिनिट, हा लाईनी बिने काढू द्या, ठीक आहे. आता विषय असा आहे, मी तुम्हाला आज किती पण मोटिवेट करू द्या की मेहनत करा, कष्ट करा, पुढच्या 1 वर्षात तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर नाही होऊ शकत, ठीक आहे. मोटिवेशन करणं आणि ॲक्च्युअल मार्केटमध्ये ट्रेड करणं याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. मी किती मोटिवेशन दिलं तुम्हाला, उद्या तुम्ही डिमोटिवेट होऊ शकता एका स्टॉप लॉसमुळे, ₹1 लॉसमुळे पण. त्यामुळे मोटिवेशनची गोष्ट सोडून द्या. इथं जर तुम्हाला करायचं असेल ना, तर इमोशनलेस राहावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुमचा स्टॉप लॉस झाला, सेम फिलिंग. तुमचं टार्गेट झालं, सेम फिलिंग. असं काय की स्टॉप लॉस झाला, आता चला रडत बसतो. टार्गेट झालं, उड्या मारतो, स्टेटस टाकतो. ज्यावेळेस तुम्ही अशा लेवलला याल, सेम फिलिंग, टार्गेट स्टॉप लॉस काही फरक पडत नाही, फक्त मला ट्रेड करायचं आहे हेच माझं रूल आहे. तर त्यावेळेस तुम्ही एका प्रॉफिटेबल जर्नीपर्यंत जाऊ शकता. याच्यात पण आता लई चान्स आहेत की तुम्ही कोणत्या प्रकारची ट्रेडिंग करताय. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, मोटिवेशन मी त्यासाठी जास्त करत नाही की तुम्ही आता फक्त मेहनत करा, फॉर्च्युनर घ्या, हे करा. नाही, तसं होऊ शकत नाही. ते फक्त एमपीएससी यूपीएससीच्या एक्झाममध्ये कदाचित झालं तर होऊ शकतं, तिथं पण नाही होत की ते भाषण ऐकलं आणि उद्या जाऊन ट्रेड केला, तसं नाही होत. मी तुम्हाला किती पण काय सांगितलं, माझी किती पण गाडी, पैसा काही दाखवला ना, तरी मोटिवेशन नाही येऊ शकत. ॲक्च्युअल ट्रेड तुम्ही काय करताय त्याच्यावरती डिपेंड आहे. बाकी जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, हे एक्सप्लेनेशन तर तुम्हाला दिलं. काय होतं, हे बिल्डअप होतं लोकांच्या मनात. बेरिश मार्केट आहे, ब्रेकआउट होऊन खाली जाऊ शकतं, बट तिथंच लोक ट्रॅप करतात, ठीक आहे. सिंपल एक्सप्लेनेशन आहे, डायरेक्ट जास्त काय एक्सप्लेन नाही आहे याचं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची, ती म्हणजे मगाशी सांगितली होती, जेवढे जेवढे लोक अजून पण बघतात ते हाय कमेंट करा, फक्त मला तुमची नावं कळू द्या. माझ्या लक्षात राहतील की बाबा ही पोर आता आपल्यासोबत आहेत, ठीक आहे. त्यामुळे हाय कमेंट करा, बघूया किती जण करतात ते. आणि चॅनलला लाईक करा, सॉरी चॅनल नाही, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करू शकता, ठीक आहे. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचा दिवस शुभ असो.